आम्ही कबड्डी गुवाहाटीला खेळलो आणि मोठ्या फरकाने सामना जिंकलो। भरतशेठ गोगावले यांची पकड इतकी मजबूत होती की विरोधी संघाला लॉबी पार करताच आली नाही। जो आपल्याबरोबर दुसऱ्याची काळजी घेतो तोच खरा राजकारणात यशस्वी होतो आणि भरतशेठ गोगावले यांनी तेच केलं आहे। लोकांच्या सुखदुःखात सामील होणं आणि पदाधिकाऱ्यांचा संच एकत्र ठेवणं हे राजकीय कसब असतं आणि ते विकासमध्ये नसानसात भरलेलं आहे। मंत्री उदय सामंत, मनाचा मोठेपणा आणि मैत्री काय असते हे कोणाकडून शिकायचं असेल तर भरतशेठ गोगावले यांच्याकडूनच शिकावी। मंत्रिपद मिळत असताना मला मंत्रिपद नको असं सांगणारा माणूस म्हणजे भरतशेठ गोगावले। मला भरतशेठचा सार्थ अभिमान आहे। विकासशेठ गोगावले यांच्या पुढील वाढदिवसा अगोदर MMAचे ग्राउंड क्रीडांगणासाठी राखीव करणार। महाड MIDC मधील थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर सिस्टम बंद करण्याच्या मागणीचा विचार केला जाईल। तर MIDC मधील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी 100 कोटींचा निधी मंजूर केल्याचे मंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन। गेल्या 8 दिवसांपासून शिवसेना उपनेते तथा पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांचे सुपुत्र युवासेना कोर कमिटी सदस्य आणि कोकण विभाग सचिव माननीय विकासशेठ गोगावले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत असतानाच यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा अशा विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला। विकास गोगावले यांच्या वाढदिवसाला अनेक दिग्गज नेते, राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी, कला क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली। यामध्ये शिवसेना युवासेना कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पूर्वेश सरनाईक, राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र थोरवे, युवासेना कोर कमिटी सदस्य राज सुर्वे, सिनेसृष्टीतील प्रख्यात निर्माते प्रवीण तरडे, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे आणि सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड इत्यादींसह सर्वच अधिकारी आणि पदाधिकारी यांनी विकासशेठ गोगावले यांच्या वाढदिवसाला हजेरी लावत शुभेच्छांचा वर्षाव केला। विकास गोगावले यांच्या वाढदिवसाला रायगड जिल्हास्तरीय कबड्डी चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलत असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासह विकास गोगावले यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे। तर उदय सामंत यांनी 15 महिन्यांपूर्वी राजकीय उलटापलट करून सरकार स्थापन केलं, यावर देखील मोठं भाष्य केलं असून आम्ही 15 महिन्यांपूर्वी कबड्डीचा सामना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटीमध्ये खेळलो आणि तो मोठ्या फरकाने जिंकलो। त्या सामन्यात उजव्या हाताचा 5वा खेळाडू भरतशेठ गोगावले होते आणि त्यांनी पकड इतकी मजबूत टाकली की समोरच्यांना बाउंड्री पार करताच आली नाही। मंत्री महोदय इतक्यावर न थांबता आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मनाचा मोठेपणा आणि मैत्रीचा किस्सा सांगत भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद मिळत असताना देखील आपले मुख्यमंत्री अडचणीत येऊ नये म्हणून भरतशेठ गोगावले यांनी मंत्रिपद नाकारल्याचं सांगत गोगावले यांचं तोंड भरून कौतुक केलं। अशा मित्राचा मला सार्थ अभिमान आहे असे गुणगान देखील गायले। तर विकास गोगावले हे आपल्या वडिलांसारखेच लोकांच्या सुखदुःखात सामील होत युवकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा संच एकत्र ठेवून हे राजकीय कसब विकास गोगावले यांनी जोपासले असून विकास गोगावले यांनी क्रीडाप्रेमींसाठी MMA क्रीडांगणांची मागणी तात्काळ मंजूर करत पुढच्या वर्षी विकास गोगावले यांचा वाढदिवस याच ग्राउंडवरती साजरा केला जाईल असे आश्वासित करत महाड MIDCतील दुरावस्थेमध्ये पडलेल्या मुख्य रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी 100 कोटीचा निधी मंजूर केला आहे। तर विकास गोगावले यांनी महाड MIDC मधून थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर सिस्टीम हद्दपार करण्याची मागणी केली आहे। त्या संदर्भात विकास गोगावले आणि संबंधित कारखानदार यांची तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासित केले आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। सर्व सन्माननीय मान्यवर आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी, आताचा सामना इतका चुरशीचा झाला। ही स्पर्धा किती ताकदीची आणि किती पारदर्शक आहे हे देखील आम्हाला सगळ्यांना बघता आलं आणि म्हणून आलेल्या 264च्या सगळ्याच संघाच्या खेळाडूंना मी शासनाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ज्यांची निवडणूक महाराष्ट्राच्या संघामध्ये होईल तरी महाराष्ट्राच्या संघाचं नाव देशपातळीवर उज्ज्वल करावं ही देखील ईश्वराचरणी प्रार्थना करतो। आज हे कबड्डीचे सामने पाहत असताना प्रवीणजी मला 15 महिन्यापूर्वी आम्ही खेळलेलो कबड्डी आठवली।
पण आम्ही महाडमध्ये कबड्डी खेळलो नाही, आम्ही रत्नागिरीमध्ये खेळलो नाही, आम्ही मुंबईमध्ये खेळलो नाही, आम्ही थेट गुवाहाटीमध्ये कबड्डी खेळलो. आणि आमच्या गुवाहाटीच्या सामन्याचे कर्णधार होते माननीय एकनाथजी शिंदे. आणि या कबड्डीमध्ये असं म्हटलं जातं की 5व्या कव्हरला उजव्या हाताला जो खेळाडू असतो तो अतिशय स्ट्रॉंग असावा लागतो आणि त्याची पकड एवढी मजबूत असावी लागते की आयत्या वेळी तो संघाला न्याय देतो. त्या 5व्या कव्हरचा उजवा खेळाडू होता आमचा भरतशेठ गोगावले. आणि पहिलं तर मी संघाच्या बाहेर होतो 3-4 दिवस. नंतर मला कप्तानांचा फोन आला की खेळाडूची आवश्यकता आहे, पण मी देखील संघात सामील झालो. आणि त्या संघाची ताकद एवढी होती की जाताना मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री नव्हतो, पण गुवाहाटीवरनं गोव्या मार्गे ज्यावेळी मुंबईमध्ये आलो त्यावेळी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री देखील झालो. म्हणजे तुम्हीच फक्त कबड्डी खेळता असं नाही, राजकीय कबड्डी खेळण्यामध्ये आम्ही देखील तरबेज आहोत. आणि 15 महिन्यापूर्वीचा सामना आम्ही फार मोठ्या फरकानं जिंकलेला आहे. मला असं वाटतं की 50 विरुद्ध 13 असं जिंकला. त्याच्यामुळे कबड्डी ही आम्हाला नवीन नाही. पण आजचे सामने बघितल्यानंतर विकास शेठ तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की जसं माझं रत्नागिरी शहर आहे तसं खेड हे शहर आहे. मला असं वाटतं की तुमची पण वर्ग नगरपालिका आहे ना, ही ग्रामपंचायत. पण या ग्रामीण भागामध्ये देखील कबड्डी एवढ्या मोठ्या पद्धतीने खेळली जाते आणि एवढे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी उपस्थित राहतात, ही खरोखरच तुमच्या कर्तृत्वाची पोचपावती आहे. आणि आता पुढच्या वर्षीपासून मला नाही बोलवलं तरी मी येणार आहे. कारण 26ला माझा वाढदिवस, 27ला तुमचा वाढदिवस. 26ला माझ्या वाढदिवसाची पार्टी, 27ला तुमच्या वाढदिवसाची पार्टी. पण मला असं वाटतं की विकास शेट्टी तरुणांमध्ये केलेलं जे काम आहे, राजने देखील इथे सांगितलं, फार युवकांचा मोठा संच त्यानं जमा केलाय. प्रवीणजी, मी देखील माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवा चळवळीतूनच केली आणि नंतर असं पुढे जात आज महाराष्ट्र राज्याचा उद्योग मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. मी विकासला त्या 15-16 महिन्यामध्ये अतिशय जवळून बघितलंय, अगदी धाकटा भाऊ म्हणून बघितलंय. एकही काम मतदारसंघाच्या बाहेरचं तो अडत नाही. आणि या मतदारसंघामध्ये भरत शेठच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी विकासाची गंगा असावी अशा पद्धतीची इच्छा विकासच्या कायमस्वरूपी मनामध्ये असते. आता भरत शेठ एका कार्यक्रमाला गेले, प्रवेशाच्या एक कार्यक्रमाला गेले. आग्रह कोणी केला? विकास शेट्टी केला. आणि काय सांगितलं त्यांनी की प्रवेशासाठी आपल्यासाठी लोक ताटकळत थांबलेली आहेत, पालकमंत्री समजून घेतील, पण आमदार म्हणून तुम्ही त्यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला जा. त्याच्यानंतर प्रवीणजी, मी जे ओळखलं त्याचा अर्थ असा आहे की आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होऊ नये हे मला तालुका प्रमुख सांगायचं होतं. त्याच्यामुळे जो दुसऱ्याची काळजी करतो, स्वतःपेक्षा दुसऱ्याची काळजी करतो, मला असं वाटतं तो राजकारणामध्ये यशस्वी होतो. आणि भरत शेठच्या नेतृत्वाखाली विकासला देखील राजकीय अतिशय उत्तुंग दिवस येणार आहेत. त्याच्यामध्ये देखील माझ्या मनामध्ये कुठेही निर्माण शकतो. शेवटी प्रत्येकाला बरोबर घेऊन जाणं, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होणं, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं, पदाधिकाऱ्यांचा संच एकत्र ठेवणं, हे राजकीय कसब असतं. आणि ते सगळं राजकीय कसब हे विकासमध्ये रसारसामध्ये भरलेलं आहे. मला अभिमान वाटतो माझ्या सहकार्याचा, तरुण सहकार्याचा. आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 3:30 वाजता स्वतःहून त्याला फोन केला आणि विकास शेठला त्यांनी सांगितलं की तुला अभिप्रेत असलेला भरत शेठच्या नेतृत्वाखालचा विकास एक भरत शेठचा सहकारी म्हणून 100% मी करणार आहे. मला असं वाटतं की ही त्याच्या कामाची पोचपावती. आणि दुसरी मला विकास शेठला एक विनंती करायची आहे की आज प्रेक्षकांनी जो दिलेला उदंड प्रतिसाद आहे, आता ही स्पर्धा यावर्षी पुरती मर्यादित होऊ नका. आता दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला ही स्पर्धा झाली पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन या कबड्डी प्रेमींसाठी आपण करावं, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. कारण शेवटी या तरुणाला ज्यावेळी आपण क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे नेतो, कला क्षेत्रामध्ये पुढे नेतो, माझा राजकीय अनुभव तुम्हाला मी सांगतो की अशा छोट्या छोट्या स्पर्धा करत मी राजकारणामध्ये आलो.
मग कला क्षेत्रातला युवा महोत्सव असेल, कबड्डी स्पर्धा असेल, क्रिकेट स्पर्धा असेल, आणि आज माझ्यासारखा कार्यकर्ता रत्नागिरीकरांच्या आशीर्वादानं 90,000 मतांना निवडून येतो. त्याच्यामुळे ही आपली ताकद आहे. या सगळ्यांना वंदनीय बाळासाहेबांचा विचार पटवून देणं, आनंद दिघे साहेबांच्या पूर्ण चारित्र्याचा विचार पटवणं आणि एकनाथ शिंदे साहेबांचे विचार पटवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून प्रवीणजी, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक कार्यकर्ता आम्हाला दिला, महाराष्ट्राला दिला, जो सर्वसामान्यांचा नेता म्हणून आज महाराष्ट्रामध्ये काम करतोय, त्या आनंद दिघेंचं चरित्र नक्की महाराष्ट्राला कळावं, त्यासाठी प्रवीणजी तुम्ही जे काम करताय हे अतिशय आमच्या दृष्टीनं मोलाचं आहे. धर्मवीर 2 देखील आता येतोय. मला आता प्रवीणजी सांगत होते धर्मवीर 2 मध्ये तुम्ही देखील आहे. आता काय आमच्याबद्दल दाखवले पण नाही. पण प्रवीणजी, मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, मी देखील गेली 25 वर्ष या राजकारणामध्ये काम करतो. पण मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसारखा कधी बघितला नाही. एवढं मोठं उत्कृष्ट नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. आणि दुसरं सांगतो की मनाचा मोठेपणा आणि मैत्री काय असते हे जर मी राजकारणात कोणाकडनं शिकलो असेल तर भरतशेठ गोगावलेंकडनं शिकलो, हे देखील मला जाहीरपणानं सांगितलं. आज प्रत्येकाला पद मिळवत असताना किंवा पद प्राप्त करून घेत असताना कधी दुसऱ्यासाठी कोण मागं जात नाही. मला आठवतो तो दिवस, ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता आणि मी स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि भरतशेठ गोगावले पहाटे 4 वाजता एकत्र होतो. माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर संभ्रम होता, मंत्री कोणाला करायचं कोणाला करायचं नाही. पण प्रवीणजी हा माणूस एवढा मोठ्या मनाचा आहे, त्या माणसानं सांगितलं, साहेब तुम्हाला जर अडचण होत असेल, तुम्हाला जर मुचकळ्यात पडण्याची परिस्थिती होत असेल, तुम्हाला जर मानसिक त्रास होत असेल तर मला मंत्रिमंडळामध्ये घेऊ नका. तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणजे मी मुख्यमंत्री झाल्यासारखं आहे. हे साधारण नेतृत्व विकास शेठ तुमच्या घरात आहे, त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून मी जरी पालकमंत्री असलो तरी विकास शेठ तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पत्र टाईप करून नंतर माझी फक्त सही घेता. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं या जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावलेच आहेत. भरतशेठ ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवतात आणि मगाशी देखील कोणाला तरी गाडी सांगत होतो, तुम्हाला सांगत होतो, भरतशेठचा एक प्रवीणजी स्वभाव आहे, तो त्यांनी बदलणं गरजेचं आहे. ते इतका सगळ्यांवर विश्वास ठेवतात की त्याच्यातले किती टक्के लोक त्यांना फसवतात मला माहित नाही, पण इतका साधेपणाने ते महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास ठेवतात. आणि भरतशेठ सारखा सहकारी शिंदे साहेबांनी आम्हाला मिळाला, हे देखील विकास आमचं भाग्य आहे. हे तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी जाहीरपणानं सांगतो. आणि तीच विकास शेठकडनं आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. तोच वारसा विकास शेठने जपावा, तेच संबंध विकास शेठने जपावेत, तेच भावनिकता विकास शेठने जपावी, तीच संवेदनशीलता विकास शेठने जपावी, ही आमच्या सहकाऱ्यांची इच्छा आहे. आणि म्हणून विकास शेठ उदय सामंत हक्काचा तुमचा पालकमंत्री आहे. तुम्ही कधीही मला काम सांगा, 24 तास मी तुमच्या सोबत आहे. पण आज जो आपण कार्यक्रम घेतलाय त्याचं मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो, मनापासून कौतुक करतो. आणि तुम्ही जाता जाता भरत शेठने माझ्याकडे काय मागणी मागितली तर हे MIDCचं ग्राउंड आहे, या हजारो मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी द्यावं, हजारो प्रेक्षकांना बघण्यासाठी द्यावं. याच तुम्हाला संधी देतो. पुढच्या वर्षी तुमच्या वाढदिवसाच्या अगोदर हे मैदान MIDCचं तुम्हाला खेळण्यासाठी प्राप्त होईल, हजारो प्रेक्षकांना बघण्यासाठी प्राप्त होईल. पण तुमच्याकडनं मला एक शब्द पाहिजे की हे मैदान तुमच्या ताब्यात दिल्यानंतर दरवर्षी तुम्ही ही कबड्डीची स्पर्धा करणार, हा देखील तुमच्याकडनं मला शब्द पाहिजे. कारण शेवटी आपण राजकारण करत असताना सामाजिक भान देखील डोळ्यासमोर ठेवतो आणि ते सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून गोगावलेंचं पूर्ण कुटुंब त्या मतदारसंघासाठी काम करत आहे, त्याबद्दल देखील तुमचं कौतुक आहे. तुम्ही अजिबात टीका टिप्पणीकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं काम करत राहा. तुम्हाला ही पोच पावते, हे तुमचे जे कार्यकर्ते आहेत जे जीव वळून तुमच्यावर टाकतायत ही तुम्हाला पोच पावते. त्याच्यामुळे कोण बोलतं कोण नाही बोलत, कोणावर टीका करायची गरज पण नाही. माझा एकच गुण तुम्ही घ्या, सांगतो एकच गुण एवढाच घ्यायचा, कुणी टीका केली तरी स्वतः काय बोलायचं नाही, कुणी बदनामी केली तरी स्वतः काय करायचं नाही, अजून काही कोणी शिंदोडे उडवले तरी काय बोलायचं नाही. पण कोणतरी सांगतात की टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम केल्याशिवाय गप्प बसायचं.
पण तो न होता करायचा. आणि हा एक संकल्प करा, कारण तुम्ही जे काम करताय हे खरोखरच आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं भूषणावं आहे. फार मोठी महिला आघाडी तुमच्या ताब्यामध्ये आहे, युवा संघ तुमच्या ताब्यामध्ये आहे, व्यासपीठावरचे सगळे बुजुर्ग मंडळी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या सोबत आहेत. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो की आमच्यापेक्षा कितीतरी पटीनं प्रेम माननीय मुख्यमंत्री मोदयांचं भरत शेठ आणि तुमच्या कुटुंबावर आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून त्यांच्या वतीनं, सरकारच्या वतीनं तुमच्या वाढदिवसाला मी मनापासून शुभेच्छा देतो. भविष्यात फार मोठं व्हा आणि फार मोठं झालेलं आम्हाला बघायची संधी मिळू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.